श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवर सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या पोलीस तपास कथा सादर करत आहे. या मालिकेतील श्रीकांत सिनकर यांच्या डायल 100 या कथासंग्रहातील एक कथा, काळवंडले ल प्रतीक, भाग 1. बोरिवली येथे असलेल्या नॅशनल पार्कपासून जो रस्ता पुढे एका टोकाला असलेल्या कान्हेरी लेणीकडे जातो, त्या रस्त्याच्या बरोबर मध्यभागी एक छोटीशी वस्ती होती. ही वस्ती कान्हेरी पाडा या नावाने ओळखली जात होती. या वस्तीत गरीब मजूर मंडळी राहत होती. या वस्तीच्या मागे पुढे जंगल पसरलेलं होतं. या जंगलाच्या मधून सरळ जाणारा आणि पुढे नागमोडी होणारा डांबरी रस्ता जात होता. नॅशनल पार्क आणि कान्हेरी केव्ज हे मुंबईतील पिकनिक स्पॉट होते. पावसाळ्याचा अपवाद सोडल्यास शनिवार रविवारी तेथे बरीच मंडळी सहलीसाठी येत होती. याचा अर्थ इतर दिवशी तिथे कोणी जात नव्हते असे नाही, परंतु सुट्टीखेरीज इतर दिवशी तिथे फारशी गर्दी दिसत नव्हती. नाही म्हणायला काही तरुण प्रणयी युगल मात्र तिथे तुरळक प्रमाणात दिसायची. अजूनही दिसतात. कान्हेरी लेणीच्या अंधाऱ्या गुफेत या युगलांचा प्रणय रंगत होता, परंतु त्याचवेळी ही गोष्ट हे प्रणयी युगुल सोयीस्करपणे विसरत होते की आपण अप्रत्यक्षपणे एका गुन्ह्याला आमंत्रण देत आहोत. गुंफेच्या या एकांत स्थळी कोणत्याही क्षणी काय वाटेल ते घडू शकतं. शस्त्राच्या धाकावर आपल्याला लुबडण्यात येऊ शकतं. प्रसंगी बलात्काराचा प्रसंगही उभा राहू शकतो. शिवाय गुंफेत आणि गुंफेभोवती पसरलेल्या झाडी झुडपात खुनाचे प्रकार काय कमी झाले होते? अशा अनेक प्रकारांची नोंद बोरिवली पोलीस स्टेशनवर नोंदवली गेली होती. कान्हेरी लेणीपाशी कान्हेरी पाडा म्हणून जी वस्ती होती, त्या वस्तीत बहुसंख्य गरीब मजूर राहत होते. साधारणपणे जंगलातच राहणं पसंत करणाऱ्या ठाकूर वारली जमात सारखी एक जमात या पाड्यात राहत होती. या पाड्यामध्ये वीज आणि पाण्याची सोय नव्हती. वीज नसल्यामुळे तो पाडा रात्री कंदिलाच्या उजेडात लुकलुकताना दिसायचा. गुंफेच्या पायथ्यापाशी काही उपाहारगृह सारखी दुकानं होती. महापालिकेचे नळाचे पाईप इथपर्यंत येऊन पोहोचले होते. सार्वजनिक नळही तिथे बांधण्यात आले होते. या नळांवरून सबंध पाडा पाणी घेऊन जायचा. पाड्यामधली करती माणसं जंगलातील लाकूड फाटा तोडून बोरिवली स्टेशनजवळील वस्तीत विकत असत, तर काही माणसं नॅशनल पार्क नजीकच्या काही कारखान्यात कामालाही होती. बऱ्याचदा महापालिकेचं काही काम या विभागात सुरू होई तेव्हा पाड्यातील बायका पुरुषांना रोजच्या वेतनावर काम मिळत असे. शनिवार रविवारी सहलीच्या दिवशी पाड्यातील बायका गुंफेच्या पायथ्यापाशी आपला बाजार मांडीत. बोरिवलीहून मुद्दामून विकत आणलेली केळी, संत्री, चिकू, मोसंबी फळं तिथे विक्रीसाठी मांडण्यात येत असत. पाड्यातील तरुण मुली करवंद, जांभळाबरोबरच सुरंगीचे गजरे, चाफ्याची पिवळी धमक फुलं विकत. लहान मुलं म्हणजे 10-12 वर्षाची डाव्या कडेवर पाण्याचं छोटं मडकं घेऊन 10 पैसे ग्लास पाणी विकायची. या गुंफेपासून काही अंतरावर एका मोठ्या वळणावर आणखी एक धंदा चालायचा, तो म्हणजे हातभट्टीच्या दारूचा. पाड्यात दारू चालणारी मंडळी होती. शुक्रवारी रात्री पाड्यात दारूच्या भट्ट्या पेटत होत्या. बेकायदेशीर दारू गाळली जायची आणि शनिवार रविवार रस्त्याच्या कडेला एखाद्या मोठ्या झाडाआड विकली जायची. रस्त्यातून गाणी वगैरे म्हणत वाद्यांच्या तालावर नाचत अनेक घोळके गुंफेकडे जात असायचे. त्यांना वाटेतच हे तीर्थ मिळत असायचं. पिणाऱ्याला विकणारा कोण आणि विकणाऱ्याला पिणारा कोण ते आपोआपच समजत असे. थोडक्यात कान्हेरी पाड्यात पैशाची आवक ही अशा मार्गाने होत असे. या पाड्याचा पोलिसांबरोबर कधी फारसा संबंध आला नव्हता. नाही म्हणाला पोलीस अधूनमधून या भागात फिरताना दिसत. क्वचित प्रसंगी पोलीस पाड्यात येऊन कसली तरी चौकशी करून जात, परंतु या पाड्यातील कोणीही तसा पोलीस रेकॉर्डवर नव्हता. कान्हेरी गुंफेच्या पायथ्यापाशी बोरिवली स्टेशनची चौकी होती. चौकीत फोनही होता, त्यामुळे एखादा अपघात किंवा तसंच काही घडलं म्हणजे फोनवरून ताबडतोब पोलीस स्टेशनवर संपर्क साधला जात होता. बुधवार दिनांक 7 जानेवारी 1985 रोजी सकाळचे 6 वाजले होते. नुकते उजाडू लागले होते. कावळ्याची कावकाव सुरू झाली होती. कान्हेरी पाडा हळूहळू जागा होत होता. रोमा सुखाचा मोठा मुलगा भुरा नुकताच जागा झाला होता. आपल्या झोपडीबाहेरच तो झोपत असायचा. डोळे उघडून तो आकाशाकडे पाहत होता. रोज सकाळी जाग आल्यानंतर आकाशाकडे पाहायची त्याची सवय होती. जागा झालेला भुरा एकदम ताडकन उठून उभा राहिला. प्रातर्विधीची त्याला जाणीव झाली होती. त्याच्या पोटात चांगलीच कळ आली होती. भुराने आपल्या झोपडीबाहेरचा पाण्याने भरलेला डबा उचलला आणि लगबगीने रस्त्यावर आला. रस्ता अर्थातच निर्मनुष्य होता. तो पार करून भुरा पलीकडच्या झाडीत उतरला.
या झाडीत कानेरी पाड्यातील वस्ती प्रातर्विधी उरकीत असायची. साधारण 5 मिनिटातच भुरा आपल्या झोपडीकडे निघाला. त्या गर्द झाडीतून चालता चालता भुराचे लक्ष सहज म्हणून उजव्या बाजूला गेले. झाडीत येताना तो गडबडीत होता म्हणून इकडे तिकडे न पाहता सरळ आत शिरला होता. परंतु तो आता मोकळा झाला होता. त्याने उजव्या बाजूला बघितले आणि आपल्या तंद्रीत चालू लागला. परंतु भुऱ्याच्या पायांचा वेग काहीसा मंदावलाच. त्याचं मन पुन्हा खटकू लागलं. आपण काहीतरी बघितलं आहे असं त्याचं मन पुन्हा पुन्हा त्याला सांगू लागलं. भुरा पुन्हा 2 पावलं मागे आला आणि अगोदर त्याने जिथे पाहिले तिथे नजर टाकली. आता तो काहीसा गोंधळला. तो उभा होता. तिथून काही अंतरावर एक बाई झोपलेली त्याला दिसत होती, पण ती त्याला पूर्णपणे दिसत नव्हती. भुराला समजेना ही बाई कोण आणि इथे झाडीत का झोपली आहे. आपल्या पाड्यातील कोणी बाई रात्री दारू पिऊन इथे येऊन तर झोपली नाही ना. भुरा बराबर चालत त्या बाईपाशी आला. भुरा जसा त्या बाईजवळ आला तसा तो दचकलाच. एका क्षणात त्याच्या हातातील डबा खाली पडला. भीतीने तो थरथर कापू लागला. जंगलात निर्धास्तपणे फिरणाऱ्या एखाद्या वाटसरू समोर जर अचानक एखादा अकराळ विक्राळ वाघ येऊन उभा राहिला तर जशी त्याची गाळण उडेल तशीच काहीशी अवस्था भुराची झाली होती. भुराच्या समोर कोणा स्त्रीचा मृतदेह अस्ताव्यस्त पडलेला होता. भुराचा थरकाप उडायला विशेष कारण असं होतं की तो ज्या बाईचा मृतदेह पाहत होता त्या बाईचं शिर जागेवर नव्हतं. केवळ तिचं धडच तेथे पडलं होतं आणि शिर गायब होतं. आपल्याला कधी काळी असं महाभीषण दृश्य पाहावं लागणार आहे याचं या 12-13 वर्षाच्या मुलाने कल्पनाही केली नव्हती. अगं आहे गे असं मोठ्याने ओरडून भुरा आपल्या पाड्याच्या दिशेने धावत सुटला. तो पाड्यात शिरला. त्याच्या आरडाओरडीने पाड्याला जाग आली. तो आपल्या झोपडीतून बाहेर आला आणि भुराजवळ येऊन काय झालं असं विचारू लागला. भुरा रडत होता. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. तो फक्त पलीकडच्या झाडाकडे बोट दाखवत होता. भुराचा बाप भुराजवळ आला आणि त्याने जरा दरडावणीच्या स्वरात विचारलं, काय रे काय झालं. बाप मेल्यासनी काय रडतोयस. बापा भुरा रडत म्हणाला, तिकडे एक बाई पडलीये मरूनशी. काय. पाड्यातील मंडळी दचकली. आणि तिला डोसकच नाही बापा. भुरानं हंबरडा फोडला. आता त्या पाड्यातील मंडळींना हातरास बसला. तो एकमेकांच्या तोंडाकडे भीतीयुक्त नजरेने बघू लागला. पण असं नुसतं एकमेकांकडे बघून चालणार नव्हतं. रोमा, सुखा आणि पाड्यातील इतर काही मंडळी समोरच्या झाडीच्या रोखाने धावत सुटली. काही बायका पण रडत ओरडत धावत निघाल्या. पाड्यात गोंधळ निर्माण झाला. रोमा, सुखा आणि इतर मंडळी समोरच्या झाडीत घुसली आणि भुराने सांगितलेल्या जागेकडे बघू लागली. तिथं खरोखरच कोण्या स्त्रीचा मृतदेह पडला होता. ही मंडळी लांबूनच तो मृतदेह पाहू लागली. नंतर आस्ते आस्ते रोमा, सुखासह काही मंडळी त्या बाईच्या मृतदेहापाशी येऊन पोहोचली. ते शिरविरही धड पाहून साऱ्याच मंडळींच्या अंगावर काटा उभा राहिला. तो एकमेकांकडे बघत होता. दिवस उजाडता उजाडता भल्या सकाळी कानेरी पाडा वस्तीला एक मोठं विलक्षण दृश्य पाहायला मिळालं होतं. ही बाई कोण याबद्दल काहीच तर्क करू शकत नव्हता. परंतु ही बाई आपल्या वस्तीवरची नाही याबद्दल सर्वांनाच खात्री वाटत होती. शिवाय पाड्यावरची एखादी बाई नाहीशी झाली असती तर आदल्या रात्रीच वस्तीत गदारोळ उठला असता. तसा कोणताच प्रकार पाड्यावर घडला नव्हता. आता सर्व मंडळींसमोर प्रश्न उभा राहिला की आता आपण पुढे काय करायचं. पोलिसांना तर या गोष्टीची बातमी कळवायला पाहिजे हे साऱ्यांना कळत होतं. आज ना उद्या पोलीस इथे येणार, पाड्यात चौकशी करणार हे सर्वांना समजत होतं. पण कसं काय कळवायचं, कोणही पोलीस स्टेशनला जायचं हे समजत नव्हतं. रोमा, सुखासारखा पोक्त मंडळींनी आपापसात विचार केला आणि घटनेची बातमी गुंफेच्या पायथ्यापाशी असलेल्या चौकीत द्यावी असं ठरलं. या निर्णयाप्रमाणे रोमा, सुखा आणि आणखी 2-3 जण वेगाने चालत गुंफेच्या रोखाने निघाले. एव्हाना 7 वाजायला आले होते. गुंफा चौकीत शिपाई जगदाळे चहा पीत बसला होता. गुंफा चौकीत त्याची रात्रपाळी होती. 8 वाजता तो मोकळा होणार होता. चौकी शेजारी असलेल्या हॉटेलवाल्याला आणखी 1 कप चहा द्यायला सांगून जगदाळे पहिला चहा पीत चौकीत बसला होता. समोरून काही माणसं लगबगीने येत पाहून तो चमकला आणि जरा सावरून बसला. सकाळी सकाळी काहीतरी मोठी भानगड झालेली दिसते हे तो मनोमन समजला. रामराम साहेब. जगदाळेला रामराम करीत त्याच्याजवळ येऊन पोहोचलेला रोमा, सुखा म्हणाला, काय रे काय झालं सकाळी सकाळी. साहेब, रोमा, सुखा म्हणाला, लवकर चला. तिथं झाडीत एक बाई मरून पडली आहे आणि तिला डोसकच नाही. आ काय. बसल्या खुर्चीवरून जगदाळे शिपाई जणू उडालाच. आपण काय ऐकलंय त्यावर अगोदर त्याचा विश्वासच बसला नाही. टोकन असलेली बाई. जगदाळेंनी पुन्हा चौकशी केली आणि पुन्हा नीट काळजीपूर्वक ऐकलं आणि तो विचार करू लागला की आता काय करावं. पोलीस स्टेशनला फोन करावा की अगोदर जागेवर जावं. चौकीत फोन केला तर साहेब आपल्याला जागेवर पाठवून खात्री करून घ्यायला सांगतील.
त्यापेक्षा अगोदरच जावं. जगदाळे शिपाई आणि चौकीच्या आसपासचे काही दुकानदार घटनास्थळी जाण्यास निघाले. जगदाळे कोणताच तर्क करू शकत नव्हता. तो स्वतःशीच पुटपुटत होता. डोकं नसलेली बाई म्हणजे तिचं मुंडकं कोणी कापलं की काय? ही सारी मंडळी घटनास्थळी येऊन पोचली. जगदाळेने तो मृतदेह पाहिला, मात्र मग त्याने वेळ घालवला नाही. त्याच्याबरोबर आलेला एक दुकानदार आपली सायकल घेऊन आला होता. त्याच्या सायकलवरून जगदाळे वेगानं चौकीत आला आणि त्याने बोरिवली पोलीस स्टेशनला फोन लावला. आता दिवस चांगलाच उजाडला होता. सकाळचे 8 वाजले होते. तिथे बोरिवली पोलीस स्टेशनात सब इन्स्पेक्टर हेमंत कर्णिक नुकतेच येऊन पोहोचले होते. त्यांनी नाईट ऑफिसर सावंतकडून चार्ज घेतला होता. रिलीफ ऑफिसर गायकवाड देखील चार्ज रूम मध्ये हजर होते. इतकेच नव्हे तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या 4 इन्स्पेक्टरपैकी एका इन्स्पेक्टरने पोलीस स्टेशनात हजर राहिलं पाहिजे या कमिशनरच्या नव्या नियमाप्रमाणे बोरिवली पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर क्राईम पालेकर हे देखील पोलीस स्टेशनात हजर होते. मुख्य इन्स्पेक्टर श्री चव्हाण थोड्याच वेळात पोलीस स्टेशनात येणार होते. फोनची बेल वाजली. कर्णिकांनी मोठ्या रुबाबात फोन उचलला. गुड मॉर्निंग, सब इन्स्पेक्टर कर्णिक स्पीकिंग, बोरिवली पोलीस स्टेशन. रामराम साहेब, पलीकडून जगदाळेचा आवाज आला. मी शिपाई जगदाळे बोलतोय, कानेरी कुफा चौकीतून. हां बोला साहेब, एका बाईची डेड बॉडी सापडली आहे. काय, मर्डर आहे का? हो साहेब, मर्डरच. त्या बाईचं डोकं पण जागेवर नाहीये. काय? आता कर्णिक किंचाळले आणि चटकन उठून उभे राहिले. ते म्हणाले, तुम्ही खात्री करून घेतली आहे का? हो साहेब, मी जागेवर जाऊन आलो. कानेरी पाड्यासमोरच्या झाडीत बॉडी आहे. मी येतो असं म्हणत कर्णिकांनी धाडकन फोन बंद केला आणि ते गायकवाडला उद्देशून म्हणाले, हे बाबा, आता तू चार्ज रूम सांभाळ. मर्डर कॉल आहे, तो पण हेडलेस बॉडी मर्डर केस आहे. काय? गायकवाड चकित झाले. त्या दिवशी बोरिवली पोलीस स्टेशनात पहिला सिरियस क्राईम नोंदवला गेला, तो या हेडलेस बॉडीचा. कर्णिक ताबडतोब इन्स्पेक्टर पालेकरांच्या खोलीत शिरले. पालेकरांना ही घटना समजताच त्यांनाही आश्चर्य वाटलं. अर्थात खून वगैरे गोष्टी काही पालेकरांना नवीन नव्हत्या, परंतु हेडलेस बॉडी प्रकरण जरा गंभीर होतं. त्यांनी झपाट्याने पुढील हालचाल काय करायची ते कर्णिकांना सांगितलं. त्याप्रमाणे कर्णिकांनी सदर बातमीची डायरी नोंद केली. पोलीस कंट्रोल रूम आणि डिटेक्शन क्राईम ब्रांचला फोन करून या घटनेची माहिती दिली. तिथे पालेकर आपल्या खोलीत बसून फोनचे डायल फिरवत होते. त्यांना एक महत्त्वाचा फोन करायचा होता. अर्थात हा फोन इन्स्पेक्टर जयकरांना होता. इन्स्पेक्टर जयकर हियर. फोन लागता जयकरांचा आवाज पालेकरांच्या कानात शिरला. तसे ते चटकन म्हणाले, गुड मॉर्निंग सर, मी इन्स्पेक्टर पालेकर बोलतो, बोरिवली पोलीस स्टेशन. बोला. सकाळचा चहा घेतल्यानंतर जयकर फोन जवळच्या असलेल्या आपल्या इझी चेअरमध्ये बसून टाइम्स चाळत होते. तेवढ्यात पालेकरांचा फोन आला होता. जयकर फोनवरचं बोलणं ऐकवत होते. पालेकर त्यांना माहिती पुरवत होते. तुम्ही कंट्रोलला आणि आमच्या ऑफिसला कळवलं का? हो सर. ठीक आहे, तुम्ही पुढे येऊन इन्क्वायरी सुरू करा, आम्ही तिथे येतो. पालेकरांनी फोन बंद केला आणि ते कर्णिकांसह आपल्या डिटेक्शन स्टाफ घेऊन घटनास्थळी जाण्यास निघाले. इथे जयकरांनी आपल्या ऑफिसला फोन लावला आणि ड्युटी ऑफिसला काय करायचंय ते सांगून त्यांनी आपल्या घरी स्टाफसह गाडी पाठवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर ज्या अर्थी उघड्या जागेत म्हणजे झाडीत हा प्रकार घडलाय, त्या अर्थी आपल्याला कुत्र्याचा उपयोग होईल हे ओळखून त्यांनी डॉग स्क्वॉड मधील किंग कुत्र्यालाही घटनास्थळी नेण्यास सांगितले. जयकरांचे सहाय्यक अधिकारी कामत सांताक्रूजला तर कदम माहीमला राहत होते. जयकरांनी अनुक्रमे मांदेरी आणि माहीम पोलीस स्टेशनला फोन करून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरी मेसेज पाठवला आणि या दोघांनाही घटनास्थळी येण्यास कळवले. यानंतर ते बाहेर पडण्याची तयारी करू लागले. जयकरांची गाडी 9:30ला दादरला आली. हवालदार कांबळे त्यांच्या सहाय्यक शिपायांसह गाडीत बसले होते. या गाडीमागे डॉग स्क्वॉडची जीप होती. डॉग मास्तर कुत्र्यासह जीपमध्ये बसला होता. जयकर घटनास्थळी जाण्यास निघाले, परंतु गाडीला योग्य ती गती मिळत नव्हती. सीआयडीची गाडी म्हणजे काही हवेतून उडून जाणारी गाडी नव्हती. रस्ता ट्रॅफिकने फुलला होता. जागोजागी ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा दिशा अडवत होता. दादर टीटी पासून सिटी लाईट सिनेमापर्यंत पोहोचायला 15 मिनिटं लागली. पुढे माहीमला पुन्हा ट्रॅफिक जाम. वार बुधवारचा होता. माहीमच्या सेंट मायकेल चर्चचा तो नवीनाचा दिवस. रस्त्यात तुफान गर्दी होती. पुढे बांद्रा हायवे ते एअरपोर्ट पुन्हा ट्रॅफिक जाम. या सर्व गोष्टींची जयकरांना सवय झाली होती. सरफडून काही उपयोग नव्हता हे त्यांना समजत होतं, परंतु आपण शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोचावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. जयकर आपल्या पार्टीसह जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा 11:15 वाजले होते. बोरिवली पोलिसांनी चौकशीचे काम सुरू केले होते. तिथे जयकरांचे सहाय्यक अधिकारी कामत आणि कदम हे देखील येऊन हजर झाले होते.
जयकर मृतदेहापाशी आले. त्यांना आता या हेडलेस बॉडीची नीट पाहणी करायची होती. मात्र त्यांना मनोमन असे वाटत होते की या दुर्दैवी स्त्रीचं शीर या झाडीत कुठेतरी टाकलं असणार. त्यांनी आपल्या सहायकांना झाडीत शोध घेण्यास सांगितलं. ती मृत स्त्री जरी एकदम काळी नव्हती तरी बरीचशी सावळी होती. तिच्या अंगात अत्यंत मळकट झालेली लाल रंगाची साडी होती. ही साडी काही ठिकाणी फाटली होती. अंगात ठिगळं लावलेला लालसर रंगाचा ब्लाऊज होता. साडी आतला पांढरा परकर तेवढा मळला होता की तो पांढऱ्या रंगाचा आहे का आणखी कोणत्या रंगाचा आहे समजणं कठीण होतं. तिच्या दोन्ही हातात चांदीच्या नव्हे पण तो तशा दिसणाऱ्या कोणत्या तरी धातूच्या 2-2 बांगड्या होत्या. कोणी अज्ञात क्रूर मारेकऱ्यानं तिचं शिर कापून नेलं होतं. त्या शिराच्या ठिकाणी काळ्या मण्यांची एक लहान माळ पडली होती. आजूबाजूला कुठेही चपला दिसत नव्हत्या. जयकर या निष्कर्षाला आले की कोणीतरी एक गरीब स्त्री असावी. त्या स्त्रीची जात समजत नव्हती, परंतु कोणत्या तरी झोपडपट्टीत ही स्त्री राहत असावी असे जयकरांना वाटू लागले. प्रश्न असा होता की असे अमानुष कृत्य करण्यामागे खुनी इस्माचा काय हेतू असावा. केवळ या स्त्रीला लुबाडण्याचा हेतू असेल तर तो विचार वेडेपणाचा होता. ती स्त्री मुळातच कफल्लक दिसत होती. तिच्याकडे मोठा ऐवज कुठनं मिळणार होता. जयकर काही निष्कर्ष काढू लागले. त्यांना हा प्रकार बलात्कारासारखा वाटू लागला. एकानं किंवा अनेकांनी आपली पापी वासना शमवण्यासाठी या स्त्रीला इथे आणले असावे आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर तिचा खून केला असला पाहिजे. म्हणजे काय शक्यता होती. जयकर विचार करू लागले. एकतर ही स्त्री या पाड्यातली असली पाहिजे. तसं जर असेल तर या पाड्यातील कोणाचं तरी हे काम असलं पाहिजे. तसं जर नसेल तर ही स्त्री इथून जात असताना हिला कोणीतरी गाठून इथे आणले असले पाहिजे, किंवा असा गाठणारा माणूस जवळपासचा कुठेतरी असला पाहिजे. किंवा दुसरी शक्यता अशी की कोणाबरोबर ही स्वतःहून इथे आली असावी. म्हणजे ती ज्याच्याबरोबर इथे आली त्याला ही स्त्री ओळखत असणार. एरवी झाडीत एवढ्या आत हिला कोणी उचलून आणणार नाही. हवालदार कांबळे जयकरांजवळ उभे होते. जयकर त्यांना आपला एक एक तर्क सांगत होते. जयकरांनी जेव्हा ही स्त्री आसपासच्या पाड्यातील असावी असा तर्क कांबळेजवळ व्यक्त केला तेव्हा कांबळे त्यांच्या या मताशी सहमत झाले नाहीत. ते शांतपणे म्हणाले, नाही साहेब, पाड्यात राहणाऱ्या बायका आदिवासी ठाकूर वारली बायकांसारख्या आखूड लुगडी नेसतात. या पाड्यात राहत असल्या तरी त्यांचे कपडे स्वच्छ असतात. त्या केसांचा आंबाडा बांधतात. अशी मळकट पाचवारी साडी पाड्यात राहणारी बाई नेसत नाही. ही झोपडपट्टीतली असू शकते. जयकरांना हा मुद्दा पटला. ही स्त्री पाड्यात राहणारी नसून झोपडपट्टीतच राहणारी आहे त्यांनी मान्य केलं. पण आता प्रश्न असा होता की ही बाई इथे का आली. एकटी आली का तिला कोणी बरोबर सोबत आणलं. एकटी आली असेल तर कशासाठी आली. कोणाबरोबर आली असेल तर का आली. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर केवळ शारीरिक भूक भागवण्यासाठी असं मिळत होतं. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर ती एकटी आली असेल तर का आली ते मिळणं अवघड होतं. परंतु एकटी जरी आली असे क्षणभर गृहीत धरलं तरी ती या झाडीत इतक्या आत एकटी कशाला येईल. याचा अर्थ असा होता की या स्त्रीला बाहेरून जायचा रस्ता जिथे आहे तिथून कोणीतरी इथे आणलं आहे. म्हणजेच आणणारा याच परिसरातील म्हणजे पाड्यातला कोणीतरी असेल असं वाटतंय. जयकर कांबळे विचार करत असताना तिथे कामात आले. त्यांच्याबरोबर पाड्यात राहणारा एक तरुण मुलगा होता. या मुलाचं नाव रघु होतं. या रघुनं एकूण प्रकारावर थोडाफार प्रकाश टाकला. आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता रघु नॅशनल पार्कच्या रोखाने जात असताना समोरून एक बाई आणि तिच्याबरोबर एक तरुण चालत कानेरी गुंफाच्या दिशेने येत होते. त्या दोघांना पाहून रघुला सहजच नवल वाटलं. कारण तो दिवस काही सहलीचा नव्हता. बसेस पण चालू नव्हत्या. अशा परिस्थितीत संध्याकाळी 4 वाजता गुंफेत जाणार कधी, गुंफा बघणार कधी आणि मागे फिरणार कधी रघुला काहीच समजत नव्हतं. शिवाय गुंफा संध्याकाळी 6 वाजता बंद होते हे रघुला माहिती होतं. रघुने त्या दोघांना नीट पाहून घेतलं आणि तो पुढे निघून गेला. यानंतर आणखी एक घटना घडली. त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता रघु नॅशनल पार्कच्या दारातून पाड्याकडे निघाला असताना समोरून त्याने पाहिलेला तरुण येत होता. रघुला थोडं आश्चर्य वाटलं. यावेळी तो तरुण एकटाच होता. त्याच्याबरोबर संध्याकाळी बघितलेली बाई रघुला दिसत नव्हती. त्या तरुणाकडे पाहत रघु आपल्या घराकडे निघाला. बुधवारी सकाळी जेव्हा झाडीत कोणा बाईचं प्रेत आहे ही बातमी पाड्यात पसरली तेव्हा रघु देखील झाडीत गेला होता. त्यानेही तो मृतदेह पाहिला. त्या बाईच्या अंगातील पातळ आणि ब्लाऊज पाहून काल संध्याकाळी आपण ज्याच्याबरोबर हिला पाहिली तीच आहे ती याची त्याला खात्री पटली. परंतु त्यावेळी तो काहीच बोलला नाही. कारण शिरविरहित धड पाहून तो खूप घाबरला होता. आपल्या पाड्यात परतल्यानंतर त्याने ही गोष्ट पाड्यातील 2-3 सांगितली
आणि पाड्यात चौकशी करणाऱ्या कामतांना ही गोष्ट समजून त्यांनी रघुला जयकरांसमोर आणून उभं केलं. रघु हा काही प्रत्यक्ष खून पाहणारा साक्षीदार नव्हता, परंतु या प्रकरणावर त्याने महत्वाचा प्रकाशझोत टाकला होता. जयकरांनी रघुला त्या तरुणाचं वर्णन विचारलं तसा रघु म्हणाला, तो माझ्या एवढ्याच उंचीला आहे. तुझं वय किती? 16. त्याचं वय पण 16 असेल? असेल साहेब, माझ्यासारखाच आहे तो. जयकरांनी अधिक प्रश्न विचारल्यावर रघुनं अधिक माहिती दिली. त्या दोघांच्याही पायात चपला नव्हत्या. ते गाईगाईनं दोघं चालत होते. त्या तरुणाच्या डाव्या हातात एक मळकट पिशवी होती. चालता चालता तो वेडी ओढत होता. याच तरुणाला रघुने 6:30च्या सुमारास नॅशनल पार्क जवळ बघितले होते. त्यावेळी तो एकटाच होता. त्याच्या हातात पिशवी होती. रघुनं दिलेल्या माहितीमुळे काही गोष्टींवर प्रकाश पडला. रघुनं प्रथम त्या दोघांना 4च्या सुमारास बघितले होते. नंतर त्या तरुणाला संध्याकाळी 6:30च्या सुमारास नॅशनल पार्ककडून बोरोली स्टेशनच्या रोखानं जाताना बघितले होते. म्हणजे हा प्रकार आदल्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी 4 ते 6:30 या 2.5 तासाच्या दरम्यान घडला असावा हे लक्षात येत होतं. जयकर वेळेचं गणित मांडणार तेवढ्यात बोरोली पोलीस स्टेशनच्या एका शिपायाने गोपी नावाच्या एका तरुण स्त्रीला जयकरांसमोर आणून उभं केलं. ही गोपी नॅशनल पार्क जवळील एका कारखान्यात कामाला होती. कामावरून सुटल्यानंतर गोपी बराबर पाड्याकडे निघाली होती. पाड्यापासून काही अंतरावर एक बस स्टॉप होता. स्टॉपवर 187 नंबरची बस थांबत होती. गोपी जेव्हा या स्टॉपपाशी आली तेव्हा तिने बघितले की स्टॉपवर एक तरुण बसची वाट पाहत आहे. गोपीला नवळ वाटलं. 187 नंबरची बस बोरोली स्टेशनहून दररोज सुटत नव्हती. ही बस केवळ रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुटत होती. नॅशनल पार्क आणि जवळच असलेल्या महात्मा गांधी मंदिरापुढे फारशी वस्ती नसल्यामुळे 187 नंबरची बस केवळ रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सोडण्यात येत होती. मात्र नॅशनल पार्क, महात्मा गांधी नगर येथील वस्ती आणि कारखाने होते म्हणून बोरोली स्टेशनहून रोज 188 नंबरची बस सोडण्यात येत होती. टॉपवर उभ्या असलेल्या त्या तरुणासमोर येऊन गोपी थांबली आणि सहजगत्यात तिने विचारले, कुठे जायचं रे बाबा तुला? स्टेशन. अरे स्टेशनाला बस नाही जात, रविवारी जाते. उचलून पाय जा. गोपीचं बोलणं त्या तरुणाला समजलं नाही. तो काहीसा गोंधळला. पण नंतर मात्र तो स्टॉप सोडला आणि नॅशनल पार्कच्या रोखाने झपझप निघाला. गोपी त्या तरुणाचं वर्णन करत होती. ते वर्णन रघुने जयकरांजवळ केलेल्या वर्णनाबरोबर जुळत होते. गोपीनं त्या तरुणाच्या हातात बळकट पिशवी बघितली होती. या नव्या माहितीमुळे थोडा आणखी प्रकाश पडला. गोपीनं संध्याकाळी 6च्या सुमारास त्या तरुणाला बघितले होते, तर रघुने 6:30च्या सुमारास. कानेरीपाडा ते नॅशनल पार्क हे पायी अंतर जवळजवळ अर्ध्या तासाचे होते. आता जयकर वेळेचं गणित मांडू लागले. 4 ते 6:30. 4 वाजता ते दोघे रस्त्यावर आलेले रघुने बघितले होते आणि तो पुढे निघून गेला होता. म्हणजे 4 नंतर त्या दोघांनी जाडीत प्रवेश केला होता. 6 वाजता गोपीनं त्या तरुणाला बघितले होते. म्हणजे ते दोघे साधारण 2 तास झाडीत होते. खून करणे, शीर कापणे, ते शीर जंगलात कुठेतरी लपवणे किंवा पुरणे या गोष्टी विचारात घेता 1.5 ते 2 तासात हे सारं घडलं असावं या निष्कर्षाला जयकर आले. आता जयकरांना त्यांना जो संशयित हवा होता त्याचं वर्णन, उंची वगैरे गोष्टी समजल्या होत्या. तो वेडी ओढतो हेही समजले होते. तो बोरोली स्टेशनकडून आला होता आणि पुन्हा स्टेशनच्या रोखाने गेला होता हेही समजले. म्हणजे तो तरुण आणि मृत स्त्री या परिसरातील नाही हे सिद्ध झाले. अगदी आरंभी जयकरांना कानेरी पाड्याबद्दल जो संशय वाटत होता तो आपोआप दूर झाला. गोपीनं दिलेल्या माहितीनुसार आणखी एक गोष्ट लक्षात येत होती. ती म्हणजे कुठं जायचं असं प्रश्न विचारल्यानंतर त्या तरुणानं टेसन असं म्हटलं होतं. म्हणजे हा तरुण मराठी नव्हता, अमराठी होता हे उजेडात आले. गोपी आणि रघु त्याची जात सांगू शकत नव्हते. पाड्यात राहणाऱ्या अशिक्षित रघु गोपीला जातीपातीची काय माहिती असणार? त्याच्याकडे जी पिशवी होती ती भरलेली होती का रिकामी होती? त्यावर रक्ताचे डाग होते का? कांबळे हवालदारांनी गोपी आणि रघुला विचारले. वास्तविक कापलेलं मुंडकं पिशवीतून कोणी नेईल असं कांबळेंना वाटत नव्हतं, परंतु त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यांना या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळालं. मात्र पिशवी अगदीच रिकामी नव्हती. पिशवीत काहीतरी सामान होतं असं गोपी आणि रघु सांगत होते. जयकर त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. पिशवीत थोडंफार सामान होतं म्हटल्यावर ते सामान काय असावं? मृत स्त्रीच्या अंगावर तर कसलाच ऐवज नव्हता, असण्याची शक्यता पण नव्हती. मग पिशवीत काय सामान असावं? तूर्त तरी लवकर या संदर्भात काहीच तर्क करू शकत नव्हते. फिंगरप्रिंट ब्युरोचे तज्ज्ञ अधिकारी तिथे हजर होते, परंतु अजून तरी त्यांना कोणतंच काही मिळाले नव्हते.
किंग कुत्रा देखील 10 टक्क्यात उभा होता, परंतु त्यालाही काही काम मिळालं नव्हतं. त्याला लवकर काम मिळावं म्हणून कांबळेचे सहाय्यक शिपाई आसपासचा परिसर पिंजून काढत होते. नाही म्हणायला पोलीस फोटोग्राफर मृतदेहाचे वेगवेगळे फोटो घेत होते. तेवढ्यात सीआयडीचा एक शिपाई तिथे धावत आला आणि म्हणाला, साहेब, तिथे एक कापडा सापडलाय. कपड्यावर रक्ताचे डाग आहेत. चला तिथे. जयकर एकदम उत्साहित झाले. तपास कामाचा काहीतरी धागा हाती सापडला होता. जयकर आपल्या सहाय्यकांसह त्या ठिकाणी जाण्यास निघाले. बोरोली पोलीस घटनास्थळीच थांबले होते. त्या स्त्रीचा मृतदेह जिथं पडला होता तिथून साधारण 7-8 मिनिटाच्या अंतरावर दोघे शिपाई उभे होते. तिथल्या जमिनीवर चोळामोळा करून टाकलेला एक मिळकट रुमाल होता. त्या रुमालावर रक्ताचे डाग दिसत होते. जयकरांनी डॉग मास्तर म्हात्रेंना खून केली. आता पुढं काम किंग कुत्र्याचं होतं. डॉग मास्तर म्हात्रेंनी किंगला त्या कपड्याचा वास होण्यास दिला. किंग अत्यंत हुशार असा शिकारी कुत्रा होता. वास मिळता क्षणी तो मागावर निघत होता. परंतु वास घेऊनही किंग जागेवरच उभा राहिला होता आणि तोंडाने कसला तरी चमत्कारिक आवाज काढत होता. जयकर गोंधळून गेले. त्यांना समजेना हा काय प्रकार येतो. त्या कपड्यावर रक्ताचे डाग होते, ते सुकलेले होते, पण रक्ताचा वास सोडून मानवी घामाचा वास हुंगूनही किंगनं अनेकदा आरोपींचा माग काढला होता. परंतु इथे मात्र किंग कोणतीच हालचाल करत नव्हता. जयकर एक गोष्ट समजून चुकले की हा तरुण ज्या अर्थी खून करून इथपर्यंत आला आहे, इथे त्याने रक्ताचे डाग असलेला कपडा टाकला आहे, त्या अर्थी तो इथपर्यंत नक्की आला आहे. याचा अर्थ या जागेच्या आसपास कुठेतरी शिर टाकला आहे किंवा पुरून तरी ठेवलं आहे. जयकरांचे शिपाई त्या परिसरात बसून शोध घेत होते. तेवढ्यात शोध घेणारा एक शिपाई तिथून ओरडला, साहेब, इकडे या. जयकर तिथे लगबगीने पोहोचले. त्या शिपायानं जयकरांना बोटाने जागा दाखवली. जयकरांनी तिथे पाहिले, मात्र त्यांना तिथे एक चॉपर आढळला. मटण कापण्यासाठी वापरला जाणार तो चॉपर पाहून जयकरांचा अंदाज जो त्यांनी मनाशी केला होता तो खरा ठरला. शिर कापलं होतं म्हणजे हे काम साध्या चाकूने होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. चाकूपेक्षा मोठं शस्त्र या कामासाठी वापरलं गेलं असावं असं ते आरंभीच समजून गेले होते. आता किंगचा उपयोग होणार होता. डॉग मास्तर म्हात्रेंनी किंगला त्या चॉपरचा वास उंगण्यास दिला. वास उंगताच किंग एकदम ताट झाला आणि त्याला जणू क्लू मिळाला होता. तो झपाट्याने तिथून निघाला. म्हात्रेंनी किंगचा पट्टा पूर्णपणे सैल सोडला. म्हात्रेंबरोबर सब इन्स्पेक्टर कदम आणि 2 शिपाई निघाले. वास्तविक संशयित तरुण नॅशनल पार्कच्या पुढे स्टेशनच्या रोखाने निघून गेला होता. हे रघुकडून जयकरांना समजले होते. परंतु पुढे बसस्टॉप पर्यंत जाण्यापूर्वी तो आणखी कुठे गेला का, किंवा नॅशनल पार्कच्या पुढे तो खरोखर स्टेशनवर गेला का आणखी कुठे गेला हे जयकरांना पाहायचे होते. म्हात्रेंनी यावेळी एक चांगलं काम केलं होतं. चॉपरचा वास किंगला देण्यापूर्वी त्यांनी सबंध चॉपर एका विशिष्ट पद्धतीने झाकून ठेवला होता. फक्त चॉपरची मूठ तेवढी उघडी ठेवली होती. केवळ ही मूठच त्यांनी किंगला हुंगायला दिली होती. चॉपरच्या पात्यावर रक्ताचे थोडे डाग होते. तो वास उगताच किंग माग काढण्यास तयार झाला होता. किंगचे काम संपल्यानंतर फिंगरप्रिंटचे अधिकारी चान्स प्रिंट ट्रेसर बॉक्स सांभाळत पुढे आले. आता त्यांनी चॉपरवर काही ठसे मिळतात का ते पाहण्यास सुरुवात केली. जयकर जिथे तो कपडा पडला होता तिथे आले. आता त्यांनी तो कपडा उचलला आणि नीट उघडून बघितला. तो अत्यंत एक मळलेला कपडा होता. कपड्यावर रक्ताचे डाग तर होतेच, अर्थातच हे डाग सुकले होते, पण त्याखेरीज लाल, तपकिरी आणि काळ्या रंगाचे डागही त्या कपड्यांवर होते. कपडा एकदम पातळ होता. जयकरांनी सहज म्हणून त्या कपड्याचा वास घेतला. आता ते गंभीर झाले. त्याचे विचारचक्र जोरात फिरू लागले. त्यांनी पुन्हा पुन्हा त्या कपड्याचा वास घेतला. जसे जसे ते वास घेत होते तसे तसे ते अधिक गंभीर होत होते. जयकरांना आठवलं की रघु आणि गोपी कांबळे हवालदारांना सांगत होते की त्या पिशवीत थोडं सामान होतं. हे सामान कसलं असावं याचा विचार जयकर करत होते, परंतु इथे आता जयकरांच्या हातात जो कपडा होता तो कपडाच जयकरांना सांगत होता की त्या तरुणाच्या पिशवीत जे थोडं सामान होतं ते काय होतं ते. इन्स्पेक्टर जयकरांना एक महत्वाचा क्लू मिळाला होता. त्यांना जो हवा असलेला संशयित आरोपी कोण असावा हे त्यांना सांगत होता. कोणालाही काही न सांगता जयकरांनी ही गोष्ट मनात ठेवून दिली. आता ते विचार करत असताना कांबळेंनी त्यांना हाक मारली, साहेब, जरा इकडे या. साहेब एका गोलाकार झुडपाजवळ उभे होते. ते झुडूप चारी बाजूने गुडघाभर वाढले होते. जयकर कांबळेंजवळ आले. तिथे काही शिपाई पण पोचले. त्या झुडपाच्या मध्यभागी एक मोठा दगड होता. दगडाच्या आसपास बरीच माती पसरली होती. त्या दगडाकडे बोट दाखवत कांबळे म्हणाले, साहेब, हा दगड माझं डोकं खातोय. का साहेब? कांबळेने एका झाडाकडे बोट दाखवले. ते पहा, तिथे या दगडासारखे दगड आहेत, पण हा दगड तिथून इथे मुद्दामून कोणीतरी उचलून आणला आहे.
शिवाय इथे मुद्दामून माती खणल्यासारखी वाटते. साहेब, मला वाटतंय या दगडाखाली काहीतरी आहे. दगड काढून बघू का? अहो, विचारता काय, ताबडतोब बघा. तुम्हाला संशय आला ना लगेच निराकरण करून टाकायचं. तसं नाही साहेब, पंचनामा वगैरे करायला पाहिजे. एवढं बोलून कांबळे शिपायाला उद्देशून म्हणाले, सावंत, जा त्या बोरवलीच्या साहेबाला बोलून आण, पंचनामा करायचा आहे म्हणावं. जयकर स्वतःशीच हसले आणि कांबळ्यांना उद्देशून म्हणाले, काय कांबळे, तुम्ही साध्या साध्या गोष्टींना महत्व देता. साहेब, तुम्हाला ही गोष्ट साधी वाटते, पण आम्हाला भीती वाटते. ही मर्डर केस, सिरियस क्राईम त्यात. सब इन्स्पेक्टर कर्णिक 2:50 तिथे येऊन पोहोचताच कांबळे हवालदारांनी तो दगड बाजूला केला. दगडाखाली भुसभुशीत माती होती. अर्थातच ती अगोदर भुसभुशीत नव्हती, परंतु उकरून काढल्यानंतर पुन्हा त्याच खड्ड्यात भरल्यामुळे ती भुसभुशीत झाली होती. कांबळे जसजशी माती हाताने बाहेर काढत होते तसे तसे ते अधीर झाले. थोड्याच वेळात त्यांच्या हाताला कसला तरी स्पर्श झाला. कांबळे एकदम रोमांचित झाले. मागे वळून पाहत ते म्हणाले, साहेब आहे, काढा बाहेर. जयकरांचा अंदाज खरा ठरला होता. त्या मृत स्त्रीचं शिर या जाडीत कुठेतरी असेल असं त्यांना वाटत होतं. ते भाकीत खरं ठरलं होतं. त्या लहान खड्ड्यात असलेलं ते शिर कांबळे हवालदार हळूहळू बाहेर काढत होते. त्या एका गरीब दुर्दैवी स्त्रीचा अंत किती भीषण स्वरूपात झाला होता. ते शिर बाहेर काढून दगडावर ठेवण्यात आलं. पोलीस फोटोग्राफर फोटो काढत होते. जयकरांनी पाड्यातून एक कपडा आणि पाणी मागवलं. मातीनं माखलेलं ते शिर धुरून काढणं भाग होतं. चेहऱ्यावर काही खुणा वगैरे आहेत का ते पाहायचं होतं. कपडा आणि पाणी आणण्यात आलं. एका शिपायानं ते शिर साफ केलं. आता ते शिर एका दगडावर उभं करून ठेवण्यात आलं. आजूबाजूला 2-3 लहान दगडांचा आधार देण्यात आला. आता जयकरांची पार्टी त्या शिराचं नीट निरीक्षण करू लागली. सब इन्स्पेक्टर कामत यांना ही स्त्री कोणीतरी मुसलमान असावी असं वाटत होतं. जयकर काहीच बोलले नाहीत. कामतांचं म्हणणं त्यांना पटत नव्हतं. ही स्त्री जर मुसलमान असेल तर तिच्या अंगावर भडक रंगीत कपडे दिसायला हवे होते, हे त्यांना पटत होतं. जयकरांचा स्वतःचा अंदाज असा होता की ही स्त्री तेलुगू, कन्नड किंवा मद्रासी असावी. या अनुषंगाने ते जेव्हा विचार करू लागले तेव्हा त्यांना रस्त्यावर कागद जमा करणाऱ्या ज्या बायका असतात त्यांची आठवण झाली. जयकरांना त्याच पंथातील ही स्त्री वाटू लागली. तिथे शोध घेण्याचं काम चालू होतं, पण आणखी असं तिथे काहीच मिळालं नाही. शीर आणि धड या दोन्ही गोष्टी आता ताब्यात आलेल्या होत्या. पुढील वैद्यकीय तपासणीत जास्त माहिती मिळणार होती. गोपी आणि रघुच्या जबानीवरून खुनाची साधारण वेळ बांधता येत होती. खून होऊन 24 तास उलटले नव्हते. तेवढ्यात शव ताब्यात मिळालं होतं. पाड्यात राहणारा भुरा प्रातर्विधीसाठी सकाळी त्या झाडीत आला नसता आणि हे शव जर कोणाच्याच पाण्यात आलं नसतं आणि तसं घडलं असतं तर मग या शवाची स्थिती त्या झाडीत कशी झाली असती याची कल्पना न केलेली बरी. अत्यंत कुजलेल्या स्थितीत एक प्रेत जयकरांना ताब्यात घ्यावे लागलं असतं. किंग कुत्रा मागे परतला होता. तो संशयित तरुण बोरवली स्टेशनपर्यंत गेला होता हे सिद्ध होत होतं. किंगनं जो वास गुंगला होता त्या अनुरोधाने किंग अगोदर 187 बसस्टॉपपाशी येऊन पोहोचला. तिथून तो रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेकडेने वेगाने पुढे जात नॅशनल पार्क मागे टाकून थेट हायवेपर्यंत आला. परंतु त्या हायवेच्या पुढे तो माग काढू शकला नाही आणि ते साहजिकच होतं. हायवेवरून दोन्ही बाजूनी वाहनांची सतत ये-जा चालू असल्यामुळे किंगला जो माग काढायचा होता तो माग वाहनांच्या चाकामुळे नष्ट झाला होता. मात्र संशयित तरुण स्टेशनपर्यंत गेला हे नक्की करता येत होतं. संशयित तरुण स्टेशनपर्यंत गेला आहे खरं, पण तो नेमका कुठे गेला? का तो बोरिवलीमधलाच आहे? येताना ते दोघे चालत आले, बसने का नाही आले? त्यांच्याजवळ पैसे नव्हते का? पण जाताना तो तरुण बसस्टॉपवर उभा होता, म्हणजे त्याच्याकडे निदान बसपुरते तरी पैसे असले पाहिजेत. जयकरांचं विचारचक्र फिरत होतं. जर ते दोघे गाडीने आले असतील तर ते विना तिकीटच आले असले पाहिजेत. आणि ज्या अर्थी ते दोघे बोरिवली स्टेशनला उतरले आहेत त्या अर्थी ते दोघे किंवा दोघांपैकी एक कोणीतरी वेस्टर्न लाईनवर कुठेतरी राहत असला पाहिजे. तपास काम संपत आलं होतं. रस्त्यावर पोलिसांची हर्स व्हॅन येऊन उभी राहिली. आता ते धड आणि शीर पुढील तपासणीसाठी जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. जमिनीवर सांडलेल्या रक्ताचे आणि मातीचे नमुने गोळा करण्यात आले. चॉपर, मळका कपडा, गळ्यातील काळ्या मण्यांची माळ या 3 वस्तू तिथे सापडल्या होत्या. त्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. पोलीस तपासाचा एक भाग म्हणून त्या मृत स्त्रीच्या हाताचे ठसे घेण्यात आले. न जाणो ही स्त्री पूर्वाश्रमीची गुन्हेगार असेल आणि तिला कधी ना कधीतरी पोलिसांनी पकडली असेल तर ती पोलीस रेकॉर्डवर असण्याची शक्यता होती. पोलीस हर्स व्हॅन निघून गेली. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय म्हणतो ते बघायचं होतं. या खून प्रकरणात प्रगती झाली होती ती एवढीच की संशयित खुनी तरुणाचं वर्णन समजलं होतं. उंच, किडकिडीत, भरपूर केस वाढवलेला, काळेला वेडी ओढणारा, हातात मळकट पिशवी असलेला,
आणि अंगात निळसर मळकी हाफ पॅन्ट आणि मळका हिरव्या रंगाचा हाफ बुशर्ट घातलेला 16 ते 17 वर्षाचा तरुण. जयकरांनी या वर्णनाचा आणि निळी पॅन्ट हिरवा शर्ट घातलेला केस वाढवलेला अनवाणी तरुण कल्पनेनेच आपल्या नजरेसमोर उभा केला. गोपी आणि रघु त्यांना म्हणाले होते, त्या पिशवीत थोडं सामान होतं. घटनास्थळी जयकरांना एक मळकट रुमाल सापडला होता. तो रुमाल बराच बोलका ठरला होता. संशयित तरुणाच्या पिशवीत काय असावं ते तो जयकरांना सांगत होता. त्या तरुणाचं नावगाव पत्ता जयकरांना समजणं शक्य नव्हतं, परंतु त्यांना हवं असलेल्या संशयित तरुणाचा पेशा काय असावा याचा त्यांना बरोबर अंदाज आला होता. जयकरांना कोणता महत्वाचा क्लू मिळाला होता तो भाग आता पुढे येतो आहे.